अजित पवारांचे पुत्र जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा बहरीनमध्ये पार पडणार आहे आणि त्या निमित्ताने काही मोजक्या लोकांनाच आमंत्रित केले गेलेले आहे। पाहूयात एक रिपोर्ट। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र जय पवार यांचा शाही विवाह सोहळा बहरीनमध्ये होतोय। या डेस्टिनेशन वेडिंगसाठी फक्त 400 पाहुण्यांनाच निमंत्रण देण्यात आलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून फक्त सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनाच निमंत्रण गेल्याचं कळतं। 4 ते 7 डिसेंबर या कालावधीमध्ये हा खास विवाह सोहळा पार पडणार आहे। जय पवार यांच्या पत्नी ऋतुजा या फलटणमधील उद्योजक प्रवीण पाटील यांच्या कन्या आहेत। 4 डिसेंबरला मेहंदी, 5 डिसेंबरला हळद, वरात आणि मुख्य लग्न सोहळा, 6 डिसेंबरला संगीत आणि 7 डिसेंबरला स्वागत समारंभ असं नियोजन दोन्ही कुटुंबांकडून करण्यात आलंय। राज्यातील महापालिका निवडणुकांच्या प्रक्रियेला आता वेग आलेला आहे। राज्य निवडणूक आयोगाची पालिका आयुक्तांसोबत बैठक सुरू आहे। बैठकीला सर्व महानगरपालिकांच्या आयुक्तांची ऑनलाईन उपस्थिती आहे। राज्यातील सर्व महापालिकांच्या निवडणुकीबाबत निवडणूक आयोग आढावा घेणार आहे। शिवसेना भाजप एकमेकांचे कार्यकर्ते घेणार नाही असं ठरलेलं आहे असं दादा भुसेंनी म्हटलंय। स्थानिक पातळीवर काही घडलं असेल तर वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देणार असं भुसेंनी म्हटलंय। शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकमेकांचे कार्यकर्ते घेणार नाहीत अशा प्रकारचा निर्णय त्या बैठकीमध्ये झालेला आणि दोन्ही पक्ष त्याची अंमलबजावणी करतील। अशा स्थानिक पातळीवर कुठे घटना झाल्या असतील तर त्या वरिष्ठांच्या निदर्शनास आणणार। उत्तर प्रदेशात पाणीपुरी खाणं एका महिलेला महागात पडलेलं आहे। पाणीपुरी खाताना महिलेचा जबडा हा लॉक झाला। अनेक प्रयत्न करून सुद्धा महिलेचं तोंड हे बंद काही झालं नाही। डॉक्टरांनी महिलेचा जबडा पूर्ववत करण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण यश आलेलं नाही। महिलेला पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलेलं आहे। बिहारच्या बोधगयातील हॉटेलमध्ये रसगुल्ला खाण्यावरून हाणामारी झालेली आहे। रसगुल्ला खाण्यावरून लग्नातले वऱ्हाडी एकमेकांना भिडले। लग्नामध्ये रसगुल्ले कमी पडल्यानं वाद निर्माण झाला। नवरदेवाच्या लोकांकडून आक्षेप घेण्यात आला। लाथा, बुक्क्या आणि खुर्च्याही एकमेकांवर फेकून मारण्यात आल्या। काही लोक जखमी झालेत आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। बातमी मुंबईतून आहे। गोरेगावमधील कॉलेजमध्ये बुरखाबंदीवरून वाद निर्माण झालाय। विवेक महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। इमामच्या नेत्या जहारा शेख आंदोलनामध्ये सहभागी झाल्या। बुरखाबंदी हटवण्याच्या मागणीसाठी निदर्शनं करण्यात आली। दिल्ली विमानतळावर इंडिगो फ्लाईटमध्ये प्रवासी अडकलेले आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहता, इंडिगो फ्लाईटमध्ये 250हून अधिक प्रवासी जे आहेत ते अडकलेले आहेत। दिल्ली ते पुणे प्रवास करणारे प्रवासी 2 तासांपासून अधिक काळ अडकलेले आहेत। तर ही काही दृश्य जी आहेत आपण या ठिकाणी पाहता। या फ्लाईटच्या आतमध्ये 250 प्रवासी अडकलेले आहेत। नेमकं कारण या संदर्भातलं कळू शकलेलं नाहीये, मात्र 250 प्रवासी या फ्लाईटमध्ये अडकलेले आहेत। दिल्ली ते पुणे प्रवास करणारे प्रवासी 2 तासाहून अधिक वेळ निघून गेलेली आहे, मात्र 2 तासांपेक्षा अधिक काळापासून या फ्लाईटमध्ये अडकलेले आहेत। दिल्ली विमानतळावर इंडिगो फ्लाईटमध्ये हे प्रवासी जे आहेत ते अडकलेले आहेत। दिल्ली विमानतळावर इंडिगो फ्लाईटमध्ये 250हून अधिक प्रवासी अडकलेले आहेत। नेमकं काय झालेलं आहे ते कारण अजून समोर येऊ शकलेलं नाही, अस्पष्ट आहे, मात्र 250 प्रवासी या फ्लाईटमध्ये अडकलेले आहेत।